नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन पॅंथर सेनेचे आमरण उपोषण. बौद्ध स्मशानभूमीवर गाव विकासाच्या मागणीसाठी आंदोलन. परभणी बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानावर मंगळवारी दिनांक 5 ऑगस्ट 2026 पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. बहुजन पॅंथर सेनेचे मराठवाडा संघटक राहुल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी तालुक्यातील मौजे माळसोन्ना येथील बौद्ध समाजाच्या अनेक वर्षाच्या प्रलंबित असलेल्या मागण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्यामध्ये गायरान गट क्रमांक 22 मधील बौद्ध समाजाच्या वहिवाटीत असलेली स्मशानभूमी नियमित करून ते बौद्ध स्मशानभूमी म्हणून अधिकृत नोंद करावी, तसेच संबंधित जमिनीचे नियमितीकरण करण्यात यावे अशी मागणी आहे. याशिवाय गट क्रमांक 412 413 मध्ये स्मशानभूमीची नोंद असली तरी प्रत्यक्षात कोणती जागा स्मशानभूमी म्हणून नोंदवण्यात आली आहे हे स्पष्ट नसल्याने गेल्या 100 वर्षापासून बौद्ध समाज वापरत असलेल्या स्मशानभूमीची अधिकृत नोंद ग्रामपंचायतीच्या अभिलेखात करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. गावातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे. या मागण्यासंदर्भात दिनांक 10 जुलै 2026 रोजी प्रशासनाकडे लेखी अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र अखेर कोणतीही ठोस कारवाई किंवा निर्णय न झाल्याने दिनांक 5 ऑगस्ट 2026 पर्यंत मागण्यावर सकारात्मक तोडगा न निघाल्यास आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आमरण उपोषणात चंद्र तुळशीराम उबाळे, वैजनाथ नारायण शेळके, नितीन सोपान शेळके आणि खंडोबा रानवा शेळके हे उपोषणास बसले असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मागण्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा बहुजन पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मुंशी माझ्याजवळ आलते गावामध्ये, किंवा तुम्ही जागा तुम्हाला 10 का तुम्हाला आम्ही स्मशानभूमीकरता जागा आम्ही देऊ. त्यामुळे द्या म्हणलं स्मशानभूमी. मग म्हणलं आम्हाला 10 गुंठे स्मशानभूमीला जागा द्या, आम्ही एकरभर तुम्हाला शाळेला जागा देऊ. तर ते म्हणले तुम्ही देणार कोण? मी म्हणलं साहेब तुम्ही देणार कोण म्हणलं. गावाला मी म्हणलं तुम्ही देणार कोण म्हणलं. तुम्ही देत नाही तर मी देत नाही म्हणलं. मी जाऊ द्या म्हणलं सरकारपाशी, जाऊ द्या वाहन तुमच्या सरकारपाशी, माझ्या सरकारपाशी बंद आहे, तिथे निपटून म्हणलं दोघाचं. मग या नायकीला मला त्याने काय केलं, एक ग्रामपंचायतनं ठराव घेऊन शिनी त्या जाग्याचा आमचा गेला वाट लावून टाकला बस. आता काय मागणी, हां काय म्हणणं काय? आता आमची मागणी काय, आमच्या स्मशानभूमी आमच्या जागा आमच्या ताब्यात राहील. पूर्वीची जागा जी आहे तेवढी जागा आमच्या ताब्यात राहावी. माळसोन्ना या ठिकाणी जे स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीवर जे 150 वर्षापासून अंत्यविधी जाळत आहेत, त्या तिथे ग्रामसेवकांनी आपल्या तिथे शिक्षण अधिकारी या दोघांनी व गाववाल्यांनी सर्वांनी मिळून तिथं ठराव मंजूर करून त्या जागेवर शाळा बांधण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. तरी आमची मागणी आहे की तिथे जो ठराव घेतलेला आहे तो कॅन्सल करून तिथे स्मशानभूमीची 22 आर मध्ये 85 आर जी जमीन आहे ती जमीन आमच्या बौद्धवाड्यामध्ये आमच्या ताब्यात देण्यात यावे व विकास कामे जेवढी 5 वर्षामध्ये आमचे एकही काम झालेलं नाही ते आमचे विकास कामे करून देण्यात यावे ही आमची तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना मागणी आहे. आणि जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर हे आंदोलन उपोषण हे तीव्र तहसीलदारला आंदोलन घेरावा घालण्याचं ठरवेल. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.